ओम शांती शांती शांती. योगविद्याधाम नगरतर्फे मला अंजलीताईंनी निमंत्रित केलं, पण आपण सगळ्याजणी कार्यरत वेगळ्या दिसत आहेत. मुख्यतः ज्या सरांनी आता यूट्यूबशी सगळं जोडून दिलेलं आहे, शिल्पाताईंनी, पूनमताईंनी, तृप्तीताईंनी सगळा मोठा भार वाहिलेला आहे आणि माझी बरीच ओळख करून दिलेली आहे. तर मी सर्वांबद्दल आधी मीच कृतज्ञता व्यक्त करते की मला पुन्हा तुम्ही 1 महिन्याच्या आतच निमंत्रित केलेला आहे. तर हा सगळा तुमचा मोठेपणा आहे, गौरव आहे. मला आवडेल, कारण कोजागिरीच्या पूर्वसंध्येला आपल्याला ही संधी मिळाली. खरं म्हणजे सगळ्यात मोठा शारदीय नवरात्राचा कार्यक्रम झालेला आहे आणि आता आपण कोजागिरीकडे वाटचाल करणार होतो आणि त्या निमित्तानं हे व्याख्यान ठेवलेलं आहे. तर मला आवडेल अजूनही आपल्याशी असा संपर्कात राहिला. मी म्हटलं तसं 40-42 वर्षापासून ही योगाची गंगा अविरत वाहती आहे, म्हणजे आमच्या आयुष्यामध्ये, आमच्या जीवनामध्ये. आणि म्हणून योगविद्याधामचीच इतकी सुंदर गीतं आहेत की त्यातल्या एका गीताच्या एका कडव्याने मी सुरुवात करणार आहे. ओंकाराच्या पायावरती सजले मंदिर एक, ओंकाराच्या पायावरती सजले मंदिर एक, कळस गाठण्या मंदिराचा श्रमले सनकादिक, यमनियमांच्या सुवर्ण भिंती बंधकमानी खांब शोभती, रत्न जडित या मुद्रेवरती श्रद्धा घोषणे, ओंकाराच्या पायावरती सजले मंदिर एक, अष्टदालने सजले मंदिर, तरल मनोहर ध्यान निरंतर, ओंकाराचे तेज पाहुनी कोटी रवी अगतिक, ओंकाराच्या पायावरती सजले मंदिर एक, सजले मंदिर एक, सजले मंदिर एक. सर्वांना मनापासून वंदन. आपले जे अष्टांग योगाचे प्रणेते पतंजली, त्यांना वंदन करते. योग विद्याधाम आणि योगाच्या जेवढ्या संस्था आहेत, मी ज्या कैवल्यधामला शिक्षण घेतलेलं आहे, ट्रेनिंग घेतलेलं आहे, तर तिथले सुद्धा सगळे माझे गुरु, या सर्वांना पुन्हा एकदा वंदन करते. आणि आपण दिलेल्या संधीबद्दल, मला आता सोनं करण्याची संधी दिलेली आहे, कारण नुकताच सोनं वाटण्याचा आपण सण साजरा केला आहे. तर त्याच्यामध्ये पाहूया याच्यातून काय काय आपल्याला मिळतं. आपल्याला आयुष्याचं सोनं करायचं असेल तर योगविद्येसारखा दुसरा उपाय नाही किंवा दुसरा मार्ग नाही आहे. आणि त्याहीमध्ये ओंकार साधना किंवा ओंकार उपासना ही अतिशय महत्त्वाची आहे. आपण मागच्या वेळेला बरंच पाहिलेलं आहे की ओंकार हे परब्रह्माचं प्रतीक आहे. परब्रह्माला अहम अशी स्फूर्ती झाली आणि त्यात अनेक होण्याचे बीज असते. त्या स्फूर्तीला आदिसंकल्प म्हणतात आणि हा आदिसंकल्प ज्ञानमय, शक्तिमय असतो, आनंदमय असतो, अमूर्त, नादमय असतो. त्याला इतक्या उपनिषदांनी वर्णन केलेलं आहे. प्रणव किंवा ओंकार म्हणून म्हटलेलं आहे, कोणी त्याला उद्गीत म्हणलेलं आहे. भगवद्गीता त्याला एकाक्षर ब्रह्म म्हणते आणि त्यालाच वेदांत शब्द ब्रह्म म्हणते. तर ओंकार हेच परब्रह्म आहे. परब्रह्मातून प्रगट झालेलं विराट स्वरूप म्हणजे अपरब्रह्म, हे सुद्धा ओंकारच आहे. आणि ओंकाराच्या भू हू भुवहा स्वहा अशा 3 मात्रा आहेत. त्याच अ उ म या अक्षरांनी ओळखले जातात. आणि त्यातील एका मात्रेची उपासना करणाऱ्या साधकाला मनुष्यलोक मिळतो. 2 मात्रांची साधना करणाऱ्याला चंद्रलोक मिळतो.
आणि तिन्ही मात्रांची उपासना करणाऱ्याला ब्रह्मलोकाची प्राप्ती होते असं प्रश्नोपनिषदात म्हणलेलं आहे. निषदात खूप, आता तुम्ही सगळ्यांनी उपनिषदातला सगळा अभ्यास केलेला आहे म्हटल्यावर मला आता असं वाटायला लागलं की ही पुनरावृत्ती होईल की काय माझ्याकडून. पण मला मात्र असं वाटतं की थोडासा आढावा घ्यायला हरकत नाही आहे. तर सगळीकडे त्या प्रश्नात म्हणजे उपनिषदाच्या नावातच आहे बघा, प्रश्नोपनिषद. आपल्या घराघरातून सुद्धा असे रोज प्रश्न निर्माण होत असतात. 10 माणसं असतील, 5 असतील, 2 असतील, एकाने दुसऱ्याला प्रश्न विचारायचा आणि त्यांनी उत्तर द्यायचं. तसं या प्रश्नोपनिषदामध्ये सत्यकाम शैब्य म्हणून आहे. त्यानं भगवान पिप्पलादांना प्रश्न विचारला होता की हे भगवान, मनुष्यात जो कोणी मरणापर्यंत सतत ओंकाराचे ध्यान करतो त्याला कोणता लोक मिळतो? म्हणजे अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ओंकाराचं ध्यान करणं किती महत्त्वाचं आहे हे आपल्याला याच्यातून समजतं. असा प्रश्न विचारलेला आहे. मनुष्येषु प्रायणांत तमोंकारः ओंकारम अभिध्यायित कतमं वाव स तेन लोके जयती इति. मुद्दाम जरा संस्कृतचा एखादा श्लोक असावा तुम्हाला माहिती म्हणून सांगते की त्यानं असं विचारलं की त्याला कोणता लोक मिळतो. मग त्याला आता गुरु उत्तर देतात बरं का. आत्ता जे सांगितलं तेच आहे. एतद्वै सत्यकाम परमच अपरमच ब्रह्म यद ओंकार तस्माद विद्वानेनैव आयतनेन एकतरम मनवेती. म्हणजे आता इथं असं सांगायचं आहे की अरे सत्यकामा, ओंकार हे पर आणि अपर असे दोन्ही ब्रह्म आहेत आणि त्यातलाच ते जाणणारा जो ज्ञाता आहे, जो जाणतो तो एक, त्यातलं एक मिळवतो. म्हणजे कुणी पर मिळवेल, कुणी अपर मिळवेल. आता एकमात्रक ओंकाराचं जो ध्यान करील त्याला मनुष्य जन्म प्राप्त होईल. त्याला ऋग्वेद मनुष्य लोकाला नेतो. तो तिथे तप, ब्रह्मचर्य, श्रद्धा यांच्या योगानं महात्म्य प्राप्त करतो. जर तो द्विमात्रक म्हणजे दोन मात्रांच्या ओंकाराचं ध्यान करील तर यजुर्वेद त्याला अंतरिक्षाला घेऊन जातो. त्याला सोमलोक मिळतो म्हणजे चंद्रलोक मिळतो. तिथलं ऐश्वर्य भोगून तो पुन्हा मनुष्य लोकात येतो. आणि जो कोणी 3 मात्रांचा ओंकाराचं ध्यान करतो तो तेजस्वी अशा सूर्यलोकाला जातो. आता त्याच्यामध्ये अगदी थोडक्यात पुढे फार सुंदर अशी काव्यमय पण रचना आहे, ती मला सांगायची आहे की काथ टाकलेला साप जसा नवा होतो म्हणजे त्याला नवीन रूप सगळं प्राप्त होतं, तसा मनुष्य पापमुक्त होऊन सामवेदानं ब्रह्मलोकाला जातो. आणि त्याला ते सगळं आत्मज्ञान होतं. याविषयी असे 2 छान श्लोक आहेत, पण आता मी सगळे श्लोक नाही सांगणार. की ओंकाराच्या अकार, उकार आणि मकार या 3 मात्रांना म्हणजे थोडंसं त्या संपणाऱ्या आहेत किंवा त्याला मृत्यू आहे असं म्हटलेलं आहे. आणि त्या परस्पर संबद्ध आणि एकरूप आहेत. बाह्य, अभ्यंतर, मध्य यात चांगल्या प्रकारे त्यांचा जर उपयोग केला तर उपासकाचं मन ढळत नाही. त्याचे फायदे तर इतके सांगितलेले आहेत. आपल्या ज्या 3 अवस्था आहेत, जाग्रत, स्वप्न आणि सुषुप्ती, ह्या 3 अवस्था आणि बाह्य, अभ्यंतर आणि मध्यम असे 3 जे आता मी सांगितले उपासक म्हणजे 3 ज्या गोष्टी करतात, तर त्या रुचांच्या साह्यानं मनुष्यलोक, मगाशी सांगितलं तसं अंतरिक्ष लोक यजुर्वेदाच्या साह्यानं, सामाच्या साह्यानं ब्रह्मलोक आणि तिन्ही लोकी ज्ञाता म्हणजे तिन्ही लोकांचं ज्याला ज्ञान झालेलं आहे तो ओंकाराच्या उपासनेत जातो. शांत, अजर, अमर, अमृत किंवा अभंग परब्रह्म हे त्याला त्याच्या साह्यानं मिळतं. म्हणजे आपली अंतिम ध्येय काय आहे? आपल्याला मोक्ष. योगांनी त्याला निःश्रेय असं म्हणलेलं आहे किंवा वेदामध्ये निःश्रेयस अभ्युदय असं म्हटलेलं आहे. आपण कोणी हे डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख म्हणून यांचं नाव ऐकलं असेल. ते कोल्हापूरच्या पुढे मुरगुड का काय ते गाव आहे त्या ठिकाणी असतात. त्यांनी एवढं सुंदर काव्यमय ह्या सगळ्या श्लोकांचं केलेलं आहे की मला थोडंसं ऐकवावं वाटते. म्हणजे आपल्याला ज्ञान तर हवंच आहे, पण त्याची एक रिदम, गती ही जी आहे ना ती आपल्याला ऐकून छान वाटेल.
जया पूर्ण ना विरक्ती श्रवण ज्ञानान झोंबती तया व्यक्त उपासना रीती योजली असे. म्हणजे ज्याला अगदी पूर्ण वैराग्य प्राप्त झालेलं आहे किंवा ते वैराग्य प्राप्त नाही झालं पण श्रवण झालं तर ज्ञान होत नाही. त्यासाठी व्यक्त ब्रह्माची उपासना ही केलेली आहे. आणि अशा माणसानं वैराग्य आलंच पाहिजे. त्याला वैराग्याशिवाय ती प्राप्ती होत नाही. आणि जो साकार असा ओंकार आहे त्यासंबंधी सत्यकाम आपल्या शिष्याला सहजच प्रेमयुक्त चिंतन होतं असं ते सांगतात. सद्गुरू भेटेपर्यंत जे साधन केलं असतं त्यानं ज्ञान होण्याची सेवापूर्वक असा तो प्रश्न विचारतो. तो पिप्पलाद मुनींना मगाशी म्हणलं तसं तो म्हणतो की भगवान, मनुष्यांमधील जो पुरुष आमरण ओंकाराचं चिंतन करतो त्या चिंतनामुळं त्याला कोणता लोक प्राप्त होतो. आता ते असं विचारतायत. आत्मा जाणण्या लागी ओंकार भजावा सर्वव्यापी लावा प्रणवाचा अंगी आत्मबाण. म्हणजे आत्मज्ञान होण्यासाठी काय करायचंय? मगाशी सांगितलं तसं संन्यासनिष्ठ व्हायचे. ओंकाररूपी धनुष्यावर आत्मरूप बाण लावायचा आणि ऐसे निश्रुती जे सांगे तैसे परी जो वागे अखंड जीवनी जगे प्रणवाध्यानी. तो अखंड जीवन सगळं अखंड त्याची धारणा या प्रणवावर होते. पण तो इंद्रियांना विषयांपासून आवरून धरतो. म्हणजे आपण फक्त ओंकार उठलो आणि ओंकाराला सुरुवात केली असा ओंकार साधणार नाही. त्याच्यासाठी ही सगळी पूर्वतयारी आपण करायला पाहिजे. इंद्रियान विषयान तयावरी ओंकार समरसे धरी प्रेमे तया ते उरी सांभाळूनी. मग जो इंद्रियांना विषयांपासून आवरून धरतो आणि ओंकाराशी समरस होतो तोच या प्रणवाच्या ध्यानामध्ये आपलं आयुष्य घालवतो, जीवन पूर्ण घालवतो. तो प्रणवची असे ब्रह्म ऐसा निश्चयो परम सोडूनी साधनांचे संभ्रम धारणा करी. हळूहळू बघा, मगाशी मी ते गीत सांगत होते त्याच्यात यमनियमांचा एक आधी पहिल्यांदा येतो. नंतर आपण आसनं करतो, मग प्राणायाम करतो. मागच्या वेळेला मी सांगितलं होतं की ओंकार हे सुद्धा प्राणायामाचंच पुढचं प्रगत स्वरूप आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी मग प्रत्याहार धारणा इथं वरे केल्याशिवाय आपल्याला प्रणवाचं ध्यान होऊ शकत नाही. कारण तो प्रणव ब्रह्मरूप आहे असा निश्चय ठेवून इतर साधनांच्या मागे न लागता त्याचीच जो धारणा करतो, कारण ओंकारच आत्मा आहे, त्याच्या विचारप्रवाहात समरस होऊन त्याहून निराळे जो समस्त संसार तो बाजूला काढून टाकतो. फक्त ओंकार हेच त्याचं विश्व बनतं. मग त्याचं कशी अवस्था होते? का निर्वातीचा जैसा दीपतेने तेवे एक सरसा ओंकार ध्यानी तैसा असे जयाचा. तुम्हाला माहिती असेल भगवद्गीतेत एक श्लोक आहे, यथा दीपो निवातस्थो नेंगते सोपमा स्मृता. हा ओंकार जो करतो किंवा त्याची साधना करतो त्याची अवस्था कशी होते? तर शांत जागी ठेवलेल्या दिव्यासारखी. वारा जर आला तर तो दिवा असा पूर्ण चंचल होत असतो, अस्थिर होत असतो. पण जसा वारा नसलेल्या जागी दिवा ठेवला तर तो शांत तेवत राहतो. नवरात्रातली नंदादीपाची वात अशीच शांत तेवत होती. तसं ज्याचं मन आहे, तसं ज्याचं हे पूर्ण त्याच्यामध्ये ध्यान लागलेलं आहे, असा ओंकार ध्यान जो करतो त्याचं निर्वातीच्या दिव्यासारखं चित्त असतं, मन असतं. मला सांगा, आपण जेव्हा कुठलाही ध्यान करू किंवा ओंकार ध्यान करू, डोळे मिटले तरी बाहेरचे विचार जर मनात आले नाहीत तर आपली ती ओंकार साधना बरोबर आहे. आणि डोळे मिटलेत, ओम म्हणतोय, पण अनेक विचार जर डोक्यात आले तर त्याचा काहीही उपयोग नाही. शिवाय काय काय नको आहे मनामध्ये. इतकं छान आहे बघा हे उपनिषद. फक्त एका उपनिषदांवर आपला तास वेळ जाईल, पण मला तो घालवायचा नाही. अजून तुम्हाला बऱ्याच गोष्टी सांगायच्यात. आणि हिंसा मनी नेणे सत्य सदा आचरणे सदा ब्रह्मचरी राहणे असे जयाचे. कधीही अहिंसा म्हणजे जो अहिंसेने वागतो, सत्य सदा आचरतो. आज 16व्या अध्यायामध्ये सुद्धा सगळं ज्ञानदेवांनी आणि भगवंतांनी 26 जे गुण सांगितले दैवी तेच आपल्याला आचरणात आणायचे.
आणि मग अन्न वस्त्र जो साठवत नाही म्हणजे असंग्रह, बघ आपण शिकलेलो पतंजलीनं तेच सांगितलेलं आहे यमनियमामध्ये. आणि मग तो सगळं त्याच्यापासून ज्याचा शुद्ध देह झालेला आहे, जो संन्यस्त भावी आहे, जो सतत संतुष्ट असतो, जेवढं आहे तेवढ्याच संतुष्ट, आणि कधी कीर्तीची अपेक्षा नाही. म्हणून मी मागच्या वेळेला काही माझा परिचय देऊ नका. कारण काय की आपल्या बोलण्यातूनच परिचय होतो, कशाला सांगायचा बाकीचा परिचय. आणि जो उपासना ही व्रती असल्या म्हणजे व्रतस्थ माणसासारखा करतो ओंकाराची उपासना, त्याचंच म्हणजे त्याची जी साधना आहे ती श्रेष्ठ आहे. तो अखंड सतत ती उपासना करतो आणि कर्म आणि उपासनामध्ये तो अत्यंत मग्न झालेला असतो. निरनिराळ्या लोकांची त्याला प्राप्ती होती. कोणकोणते फळ मिळतं, काय फळ मिळतं, तर आता मी परत संस्कृत नाही जास्त सांगत. हा जो ओंकार आहे हा मगाशी सांगितलं तसं अपर आणि पर हे दोन्ही ब्रह्म आहे. त्यामुळं अभ्यासक त्याच्याच आश्रयानं कोणत्या तरी एकाला प्राप्त करून घेतात. ओंकाराचे निनावे पर अपर ब्रह्म पावे, जया तयाची अभावे तो तो होई. पण ज्याची साधना जशी असेल तसं त्याला ते प्राप्त होणार. ओंकाराची या खुणे जय परब्रह्म पाहणे, अभ्यासे तेची होणे ब्रह्मरूप. अहो एक वेळ अशी येते की ते परब्रह्मणी आपण एकरूप झालेलो आहे, कळत पण नाही की मी ओंकाराची साधना करत होतो, तो मी वेगळा होतो आणि परब्रह्म वेगळं आहे. आणि असं जेव्हा तो मनामध्ये ध्यान ठेवतो तर ते जे ध्यान आहे, ती ओंकाराची जी आकृती आहे तीच हिरण्यगर्भाची व्यक्ती आहे. म्हणजे असं त्यांनी सांगितलं आहे की तेच हिरण्यगर्भाचं पण प्रतीक आहे. कारण ब्रह्म मनानं जाणता येत नाही, पण मनाला तर जाणण्याची आर्तता असते. अशा वेळेला मन त्या ब्रह्माला ओंकाराच्या आकृतीमध्ये पाहतं. आणि जे ब्रह्म व्यक्त होत नाही ते गुणातीत आहे, गुणातीतच आहे. म्हणून ओंकाराची आपल्याला साधना करत असताना त्याच्या 3.5 मात्रांवर लक्ष द्यायचे. 3.5 मात्राचा ओंकार श्री दत्तात्रय शिव आणि विठ्ठलाच्या ठिकाणी ब्रह्मभाव ठेवून भक्ती योगाचा अभ्यास करतात. आता जी सगुण भक्ती आहे ती सुद्धा आपल्याला लक्षात आणायची आहे की शंकर असेल, दत्तात्रय असेल, विठ्ठल असेल, यांच्या रूपात सुद्धा आपण त्याला पाहत असतो. आणि म्हणून जो ध्यान करणारा आहे त्यानं प्रसन्न चित्तानं अत्यंत त्या स्वरूपाशी एकरूप होऊन ऐक्य भावानं हे ध्यान करायचे आणि प्रणवालाच प्राण मानायचे, हिरण्य गर्भस्थानी मानायचे. तोच निराळा आहे, जरी आपल्यापेक्षा तो वेगळा असला तरीसुद्धा त्याच्याशी आपण एकरूप होतो. आणि भगवंत सांगतात ये यथा माम प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम. आपली साधना पाहून भगवंत आपल्याजवळ येतोय, तो स्वतः आपल्याला जणू काही एकरूप व्हायला येतोय. म्हणजे भक्त इतका लाडका होतो भगवंताचा. वास्तविक भगवंत कसा आहे म्हणलं तर अजन्म आहे, निर्गुण आहे, निराकार आहे, असा निराकार आहे, सगळं आहे. पण या सामर्थ्य हे सगळं ओंकाराच्या साधनेनं आपल्याला मिळतंय. मग ती जी 3.5 मात्राची जी मर्यादा आहे ती आपल्याला अमर्याद अशी शक्ती प्राप्त करून देत असते. तये ओंकाराखंडिता अकार मात्रा उपासिता. मगाशी सांगितलं खरं, आता मी पुनरावृत्ती नाही करत, की 1 मात्रेचा जर हे केला तर त्याला मनुष्य लोक मिळतो, 2 मात्रांचं जर केला तर त्याला ऋषींचं कुळ मिळतं, आणि कर्मभ्रष्ट तो कधी होत नाही. आणि द्विज होतास ऋषिकुळी श्रद्धादी सदाजवळी, फेडी अविद्येची काजळी ज्ञान होई. म्हणजे जो ऋषिकुळात द्विज म्हणून जन्माला आला की मग तो सगळी अज्ञानाची अंधाराची काजळी ही त्याची नष्ट होते. आणि जर त्यांनी 2 मात्रेचा काय म्हणूया आपण हे केली, उपासना केली, तर त्याला चंद्रलोक प्राप्त होतो. आणि मगाशी म्हटलं तसं तिथले सगळे भोग संपले की पुन्हा मनुष्य ध्येय घ्यायला तो इकडे येत असतो. अजून एक भगवद्गीतेत वाक्य बघा, म्हणजे श्लोक आहे, त्रैविद्या माम सोमपा पूत पापा यज्ञैरिष्ट्वा स्वर्गतिं प्रार्थयन्ते ते पुण्यमासाद्य सुरेंद्र लोकम
अश्नंती दिव्यान दिवी देव भोगान. सगळे देवलोकातले भोग भोगून पुन्हा माणसाला परत यावं लागतं. म्हणून आपण 3 मात्रांसह या अक्षराद्वारे म्हणजे ओंकार ह्या अक्षराद्वारे परमपुरुषाची उपासना करायची. तो तेजोमय सूर्यलोकाला जातो, सगळ्या पापापासून मुक्त होतो. सामश्रुतीच्या द्वारे तो ब्रह्मलोकाला जातो, पण पुन्हा तो परत येतोय. त्यापेक्षा आपल्याला ओंकाराच्या साधनेचे जे फळ प्रश्नोपनिषदानं सांगितलेलं आहे ते, की त्याला देहभोगाविषयी बिलकुल प्रेम राहत नाही, देहाची प्रीती संपते. इह आणि परलोकातील भोगासंबंधी पण त्याला वैराग्य येतं. जो पूर्ण त्या ओंकाराशी एकरूप होतो ना, त्याला काहीच कुठलीहीच अपेक्षा राहत नाही. आणि मगाशी म्हणलं तसं पूर्ण जो 3.5 मात्राच्या पूर्ण ओंकारावरची धारणा करतो, तो सूर्यपुरुषाशीच किंवा सूर्याशीच एकरूप होऊन जातो. तिथंच तो सामरस्याने राहतो आणि देह पडल्यावर त्याचं ते साधन नष्ट होत नाही. मगाशी सांगितलं तसं साप जशी कात टाकून पुन्हा तो एकदम नवा होतो, तसा हा जो सूर्यलोकाला पोचलेला आहे तो एकदम तेजस्वी होऊन जातो. आणि म्हणून हा जो अहंकार असतो आपल्याकडे, मी, तर तो त्या व्यक्तीचा अहंकार सगळा हिरण्यगर्भाच्या रूपाने व्यक्त होत असतो. आणि समष्टीमध्ये सुद्धा मी असं जे म्हटलं जातं स्फुरण होतं, त्या ठिकाणी त्याचा अहंकार लीन झालेला असतो. म्हणजे आपण व्यक्तिगत मी म्हणण्यापेक्षा समष्टी म्हणजे समूहामध्ये जेव्हा आपण 3 मात्रांची उपासना करतो, त्यावेळेला त्याचा अहंकार हळूहळू कमी होतो. आता खरं म्हणजे हे प्रश्नोपनिषद खूप डिटेल सांगायला मला आवडलं असतं, पण ऐसे पुरुषा पाहता आणि तेथेची सामावता, तो कदा न येई मागुता मुक्त होई. असा पुरुष जर जाणला असता, सामरस्यानं राहिला असता, तो परत कधीही येत नाही. थोडक्यात सांगायचं आहे की या ओंकाराशी सतत आपण सतत राहायचे, सतत त्या ओंकाराचं ध्यान करायचं आहे, परमपुरुषाचं ध्यान करायचं आहे, तेजस्वी सूर्याशी एकरूप व्हायचं आहे. आणि मग आपल्याला पुन्हा या पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम हे कधीही भोगायला लागणार नाही. म्हणून ओंकार साधनेसारखं दुसरं अन्य साधन नाही. त्याच्यामध्ये ओंकार उपासनेचा प्रारंभ श्रवणाने होतो. पहिल्यांदा आपण ऐकतो, पण श्रवणसुद्धा 2 प्रकारचं आहे. एक अनाहत नादात जो मस्त झालेला आहे अशा संतांकडून अनुग्रह घेऊन. आता आम्ही परवाच गेलो, म्हणजे एक 8 दिवसापूर्वी गेलो तो पावसला. तिथलंही मला सांगायचं आहे की तिथल्या ज्या स्वामींनी स्वरूपानंदांनी अनेकांना अनुग्रह दिलेला आहे. आणि तो अनुग्रह कसा घ्यायचा, आपण कुठल्या मंत्राचा उच्चार करायचा, स्त्रियांनी कुठल्या करायचा, पुरुषांनी कुठल्या करायचा, असे बारकावे तिथं आपल्याला समजतात. तर अनाहत नाद म्हणजे ज्याचा आवाज होत नाही, असा जो संतांकडून अनुग्रह घेतलेला असतो ना, त्या ओंकाराचा स्वीकार करायचा. आणि दुसरा म्हणजे वैखरीनं, जो आपण मोठ्यांदा बोलतो की नाही, शब्दामध्ये अक्षरा म्हणजे आवाज येतो त्याचा, पण तो सुद्धा कान बंद करून जर आपण आपल्याच कानानं आपलं श्रवण केलं तर तो विनासायास कंठापर्यंत जातो. आणि कंठातून होणारा उच्चार हा वैखरीच्या उच्चारातून सूक्ष्म असतो. त्याच्यापेक्षा वैखरीनं आपण मोठा इथून जो उच्चार करतो त्यापेक्षा इथला जो आवाज आहे हा जरा सूक्ष्म असतो. आणि ज्याला आहतनाद म्हणजे जी आपली वाद्य असतात की नाही, तबला, पेटी वगैरे वगैरे, म्हणजे ज्याच्यावर ठेका देऊन आघात करून केलेला असतो त्याला आहतनाद म्हणतात. पण हा जो आहे ना ओंकार, हा अनाहत नाद आहे. आणि त्या अनाहत नादामुळं तो सगळीकडे व्यापून असतो. जसं ब्रह्म सगळीकडे व्यापून आहे ना, तसंच आहे. पण ओंकाराचा उच्चार करता करता तो पूर्ण मौन झाला की उमटतो. म्हणजे पूर्ण मौनातनं आपल्याला हा नाद अनाहत होऊन आपल्या हृदयात व्यापून राहतो. आणि ओंकाराचा उच्चार वैखरीनं होतो तेव्हा माणूस बहिर्मुख,
अजून एक त्यांनी सांगितलेलं आहे की ओंकाराची साधना कधीही सामाजिक नाही करायची, म्हणजे एकत्रित नाही करायची. त्याच्या लाभापेक्षा आपण वैयक्तिक जर रोज 45 मिनिट किंवा 1 तास जर आपण रोज साधना केली तर ती आपल्या जास्त फायद्याची आहे. मुख्य म्हणजे पहाटेची वेळ 4 ते 6 ह्या वेळेला आपल्या दोन्ही नाकपुड्या चालू असतात आणि त्यावेळेला जर आपण ओंकाराचा अनुभव घेतला तर तो जास्त फायदेशीर आहे. म्हणजे आपल्याला जे काय म्हणूया आपण आता ह्यांच्यानुसार सांगते मी, स्वरूपानंदांच्यानुसार, की नाभीपासून ब्रह्मरंध्रापर्यंत पोचण्याचा जो प्रवास आहे तो त्यावेळेला घडत असतो. किंवा संध्याकाळी आपण जेव्हा काम करून येतो, ड्युटी करून येतो आणि तिन्हीसांची जी वेळ असते त्यावेळेला खूप जरी दमून आलेलं असलो तरी त्यावेळेला जर आपण ओंकाराची साधना केली तर ती जास्त फायदेशीर होते. आता मुंडकोपनिषदाचं मागच्या वेळेला मला वाटतं मी थोडंसं सांगितलं होतं की तिथं प्रणव हे धनुष्य मानले, आत्मा हा बाण मानला आहे आणि ब्रह्म हे लक्ष्य. मगाशी तेच होतं, प्रश्नोपनिषदातही तेच होतं. आणि अचूकपणे लक्ष्याच्या जागी बाण मारला की तो लक्ष्याशी एकरूप होतो. ओंकाराचं इतकं अचूक वर्णन दुसरं कुणीही केलेलं नाही. तसंच मांडुक्य उपनिषदात पण खूप सांगितलेलं आहे. पण मी आधी आता तुम्हाला त्याचे थोडेसे लाभ सांगते. पण मांडुक्य उपनिषद अत्यंत महत्त्वाचं उपनिषद आहे. आता तुम्ही म्हणताय आम्ही शिकलेले आहोत, मला जर ताई आधी बोलल्या असत्या तर मग मी तोही उल्लेख केला नसता फारसा. मांडुक्य उपनिषद हे ओंकार हे अक्षर सर्व आहे, भूत वर्तमान आणि भविष्य हे सारे ओंकारच आहेत. या त्रिकालाच्या पलीकडे सुद्धा ओंकारच आहे. आणि हे उपनिषद ओंकार निरूपणास वाहिलेलं आहे पूर्ण मांडुक्य उपनिषद. ओंकाराच्या 4 मात्रांना अनुसरून 4 प्रकारचे जीवात्मे आणि मनाच्या 4 प्रकारच्या अवस्था या सांगितलेल्या आहेत: जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुरीय. वैदिक साहित्यात पण ब्रह्म अथवा आत्माचे प्रतीक म्हणून ओंकारचा स्वीकार केलेला आहे. ब्रह्म हे प्रतीकाने व्यक्त करता येत नाही असा सुस्पष्ट दंडक वैदिक साहित्यात सांगितलेला असला तरी अमूर्त ब्रह्माचे काही ना काही प्रतीक हे व्यवहारामध्ये सोयीसाठी मानलं पाहिजे. आणि म्हणून ईश्वराचं जगन्मान्य प्रतीक म्हणून आपल्याला ओंकार हा दिसतो. ओंकार सदृश शब्दप्रयोग सतत केले जातात. ओंकार स्वरूपी आत्म्याचे 4 पाय आहेत. एक वैश्वानर हा ओंकाराचा पहिला पाय आहे. तो जागृत अवस्थेत सर्व जड पदार्थांचा उपभोग घेतो. आपण मराठी ह्याच्यात म्हणतो ना, जेवायच्या वेळेला श्लोक म्हणला जातो, अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रितः प्राणापान समायुक्त पचाम्यन्नं चतुर्विधम. तो वैश्वानर. पुढचा आहे तैजस, हा ओंकारचा दुसरा पाय आहे. तो स्वप्नावस्थेतील सर्व उत्तम वस्तूंचा उपभोग घेतो. स्वप्नात एवढे आपण रमलेला असतो, तो आहे तैजस. तिसरा आहे प्राज्ञ, हा ओंकाराचा तिसरा पाय आहे आणि तो गाढ निद्रावस्थेत पूर्णानंदाचा उपभोग घेतो. आणि चौथा आहे आत्मा, हा ओंकाराचा चौथा पाय असून तो अद्वितीय, एकाकी, शांत आणि पवित्र असतो. आता ओंकाराची जी महती सांगितलेली ती पहा की मांडुक्य उपनिषदात वर्णिलेलं ओंकाराचं आणि प्रणव ध्यानाचं महात्म्य हे अद्वितीय मानलेलं आहे. त्यांनी अ उ म या 3 मात्रा असून आपल्याला माहिती आहे मात्रारहित असा एक अन्य चौथा भाग आहे, ज्याला आपण वर चंद्रबिंदी काढतो तो. तशाच जीवाच्या 4 अवस्था असतात. चतुर्विध आत्मे त्याच्याशी ओंकाराची सांगड घालण्यासाठी ओंकाराचे 4 भाग कल्पिलेले आहेत. मगाशी सांगितलं तसं 4 अवस्था आणि 4 वैश्वानर, तैजस या चतुर्विध आत्म्याचं सगळं हे द्योतक आहे असं लक्षात ठेवा. मांडुक्य उपनिषदात अवयवांचा अर्थ सांगितलेला आहे. अंतिम भागात ओंकाराच्या विभिन्न मात्रांची तत्त्वज्ञानदृष्ट्या, शब्दशास्त्रीयदृष्ट्या व्युत्पत्ती देण्याचा प्रयत्न केलेला आढळतो. ओंकारातील प्रथम अकाराचा आदिमात्रामुळं किंवा आरंभरहितत्वामुळं त्याला एक आप्ती असा अर्थ होतो. उकाराच्या उभयत्वामुळं त्याला उत्कर्ष असा अर्थ प्राप्त होतो. आणि अंतिम मकारामध्ये अथवा म्हणजे माप, मोजणं किंवा नाश असा भावार्थ अभिप्रेत आहे.
म्हणजे मिती म्हणजे मोजणं, आणि अपिती असे दोन अर्थ आहेत त्याचे. तर ओंकारातील अकारादी मात्रांचे अर्थ या व्युत्पत्ती तत्त्वज्ञानात्मक धाटणीचे असून ते भाषाशास्त्राच्या निकषावर नाहीत. खरं ते थोडं अवघड आहे तुम्हाला समजायला. आता मी थोडंसं समर्थांनी सुद्धा एक अजपाजप म्हणून सांगितलेलं आहे. त्याच्यासाठी तुम्ही जर ऐकलं नसेल तर पुन्हा आपण कधीतरी खास बोलूया की प्रत्येक जो आपला श्वास घेत असतो आपण आणि प्रत्येक श्वास सोडत असतो, तर दिवसाकाठी आपले किती श्वास होत असतात, 21,000 किती, आणि त्याच्यानुसार आपण जर हे प्रत्येक श्वासाबरोबर हे जर ओंकाराचं आपण हे केलं ना, काय म्हणूया, साधना केली, तर म्हणून भगवद्गीतेत सुद्धा एक श्लोक आहे बघा, अपाने जुवती प्राणे प्राणापान तथा परे प्राणापान गती रुद्ध्वा प्राणायाम परायणा. सोहम आणि अजपाजप हे दोन सारखेत. आत्ता ओंकार फक्त आपण घेत होतो, पण सोहममध्ये काय अर्थ आहे, सहा अहम. सहा म्हणजे ते परब्रह्म परमात्मा, अहम म्हणजे मी. तर आत जाणारा जो श्वास आहे ना त्याला सो म्हटलं जातं, आणि हम म्हणजे बाहेर जाणारा श्वास, त्याला अपान म्हटलं जातं. आणि प्राण अपानामध्ये मिसळला जातो, म्हणून त्याला प्राणात तो मिसळला गेला अपान आणि प्राण की त्याला सोहम म्हणून पहिल्या दिवशी मी प्रार्थना म्हणून दाखवली ती बघा, सोहम सोहम जपते जपते पहुँचो दशमे द्वारा ओम. तर नासिका प्रदेशात प्राण अपान समान ठेवून आत जाणारा श्वास आणि बाहेर जाणारा श्वास हे समान लांबीनं घ्यायचेत आणि त्यांचं संतुलन करायचे. अजपाजप असं समर्थांनी पण म्हटलेलं आहे. पूर्ण एक समास त्यांनी त्याच्यावर वाहिलेला आहे. तर त्याच्यामध्ये खूप काही वर्णन छान केलेलं आहे. 21,600 जपा नेमून गेली अजपा विचार पाहता सोपा सकळ काही मुखी नासिको असी जो प्राणे तयासी अखंड येणे जाणे त्याचा विचार पाहणे सूक्ष्मदृष्टी. फक्त आपल्या श्वासावर लक्ष द्यायचं, फक्त श्वासावर लक्ष द्यायचं. परे वाचुनी अर्थे आणि पश्यंती खालते स्वरांचे जन्मस्थान ते तेथुनी उठे परा पश्यंती मध्यम आणि वैखरी यांच्या जागा ज्या आहेत त्या सगळ्या पाहायच्या आहेत. एकांती उगेच बैसावे तेथ हे समजून पहावे अखंड घ्यावे सांडावे प्रभंजनासी. प्रभंजन म्हणजे वारा. एकांती मौन धरोनी बैसे सावध पाहता कैसे भासे सोहम सोहम ऐसे शब्द होती उच्चाराविण जे शब्द ते जाणावे सहज शब्द परंतु नाद काहीच नाही. खरं म्हणजे काय आहे की आपण जे बोलतो त्याच्यात आपली खूप शक्ती वाया जाते. म्हणून मौनी म्हणावा, जो शब्द सांडूनी बैसला तो मौनी म्हणावा भला. जर सो हा धरताना सो आणि सोडताना हम किंवा सोहम असं जर आपण म्हणत राहिलो तर हा अजपाजप सतत 24 तास जर आपण केला तर आपली कितीतरी एनर्जी त्याच्यामध्ये जी वाया जाते ती वाया जाणार नाही. म्हणून अगदी कबीरांनी सुद्धा या सोहम साधनेसंदर्भात खूप छान मार्गदर्शन केलेलं आहे. 1-2-3 ओळी फक्त त्यांच्या म्हणून दाखवते. सोहम शब्द विचारो साधो सोहम शब्द विचारो रे माला करसे फिरत नाही रे जीभन वर्ण उच्चारो रे. उच्चार न करता करायचे. अनपा जप होय घटा माही ताकी ओर निहावरो रे हम अक्षर से श्वास उठावो सोसे जाय बिठारो रे. तेच आहे. हंसो पण म्हणू शकतो किंवा सोहम पण म्हणू शकतो. योगी जन निरधीरो रे सब 21,000 मिलाकर 600 होय सुमारो रे अष्टप्रहर में जागत सोबत मन में जपो सुखारो रे. जो जन चिंतन करत निरंतर छोड़ जगत व्यवहारो रे ब्रह्मानंद परम पद पावे
मिटे जन्म संसारो रे. इतकं त्यांनी छान दिलेलं आहे की हा जो जप आहे ना, याच्यासाठी हातात माळ घ्यावी लागत नाही आणि अखंड फक्त त्या आपल्या श्वास येतोय आणि जातोय त्याच्याकडे जर लक्ष ठेवलं तर दिवसाकाठी 21,600 श्वासोच्छ्वास होतात. 8 प्रहर जागे असताना आपण हे जर जे लोक जप करतात ना, त्यांची अखंड साधना चालू राहते. ज्ञानदेवांनी सुद्धा सोहमचे खूप संदर्भ दिलेले आहेत. आत्ता मी काही ते तुम्हाला सांगणार नाही, पण आपल्याला ह्याचे परिणाम काय होतात फक्त आजच्या काळाला ज्यांना बाकी काही नको आहे त्यांनी फक्त लक्षात घ्या की मानसिक, शारीरिक आणि भावनिक या 3 गोष्टींनी जे आजार निर्माण होतात ना, शारीरिक तर आपल्याला माहिती आहे, तामसी आहार घेणं, व्यायामाचा अभाव, एक जागी बसून खाणं किंवा जास्त व्यायाम न करणं, यामुळं होणारे शारीरिक आजार. मानसिक तणाव प्रचंड आहे, माणसाला मृत्यूची भीती वाटते, सारखं टेन्शन आहेत आणि याच्यामुळं होणारे जे आजार आहेत ते, आणि घरामधली सगळी सुख दुःख बाहेरची, या भावनिक तणावाखाली मनुष्य जो सतत वावरत असतो, तर या साधनेमुळं आपलं पचनशक्ती सुधारते. खूप खूप फायदे दिलेले आहेत. तर ते सगळे फायदे जर आपण पाहिले तर आपल्याला निश्चित या साधनेचा उपयोग होऊ शकेल. आणि वैखरीनं जेव्हा आपण हा मनुष्य बोलतो त्याच्यापेक्षा सुद्धा आंतरिक म्हणजे मौनातून जो ओंकाराची साधना करेल त्याला जास्त फायदा होईल. मी आत्ता म्हणलं तसं भीती कमी होईल. ज्याला निद्रानाश आहे, मागच्या वेळेला सांगितलं होतं की निद्रानाश असणाऱ्यांना चांगलं हे वाटेल. हल्ली अल्झायमर सगळं मेंदू त्याच्यावर तर इतकं बोलण्यासारखं आहे की मेंदूची शक्ती वाढते, मन आणि मेंदूचं संयोजन होते, थकवा कमी होतोय, शरीरात स्फूर्ती येते, शांत झोप लागते आणि ताणतणावामुळं निर्माण होणाऱ्या सगळ्या ज्या वाईट द्रव्य निर्माण होतात त्याच्यावर नियंत्रण येतं. मुख्य आजकाल थायरॉईडचे आजार सगळ्यांना झालेले, तर थायरॉईडवर ग्रंथीवर सुद्धा सकारात्मक परिणाम होतो. आणि म्हणून प्रत्येकानं हा अजपाजप किंवा सोहम साधना ही प्रत्येकानं करावी, प्रत्येकानं करणं आवश्यक आहे. आणि त्याचे अधिक लाभ आपल्याला म्हणजे अधिभौतिक, आध्यात्मिक, अधिदैविक, पारमार्थिक असे सगळेच होऊ शकतील. मला असं वाटतं की थोडंसं ह्याच्यावर मला सांगायचं होतं, पण आता अधिक मी हे करत नाही. स्वामी जे होते स्वरूपानंद, त्यांनी खूप सगळा एक असा दिनक्रम आखून दिलेला होता आणि प्रत्येकाला स्वतःला सुरक्षितता लाभावी म्हणून मनुष्य सारखा शोधात असतो. तर त्यानं काय करायचं आहे, सुरक्षित वाटण्यासाठी ही सोहम साधना अत्यंत उपयोगी आहे. आपल्या सगळ्यांना माहिती असेल ही साधना नाथपंथीयांकडून आलेली आहे आणि म्हणून नाथांचा जो एक काय म्हणू आपण हे आहे म्हणजे परंपरा आहे नाथांची, तर ती परंपरा आपल्याला जर समजून घेतली आपण तर आपल्याला फक्त लक्षात येईल की सुरुवातीपासून ही जी परंपरा चालू आलेली आहे ती आजही अशीच चालू राहावी, पुढेही चालू राहील म्हणून सगळ्यांनी आपण प्रयत्न करूया. स्वरूपानंदांनी सुद्धा खूप सुंदर असं कार्य केलेलं आहे आणि या सोहम साधनेवर मोठाले म्हणजे मार्गदर्शनपर त्यांचे वर्ग चालतात किंवा चालू आहेत. वेळ संध्याकाळची आहे, पण त्यांची जी एक भूपाळी तुम्ही सगळ्यांनी ऐकली असेल त्याच्यात एक शॉर्टमध्ये म्हणजे सगळं जीवनाचं सार त्यांनी खूप सांगितलेलं आहे. ते म्हणून मी या माझ्या याला वाणीला विराम देणार आहे. त्याच्यात जरी म्हणलं असेल प्रभात झाली, ती पहाटे 4:30-5 वाजता म्हणली जाते, कदाचित तुम्ही ऐकली असेल, पण आपल्या जीवनाची पहाट झालेली आहे, ओंकार साधनेची पहाट झालेली आहे असं समजून आपण हे काव्य किंवा भूपाळी ही सकाळी म्हणायची जरी असली तरी मी आपल्याला म्हणून दाखवते आणि सगळ्यांनी तिचा थोडासा आस्वाद घेत त्यातला आशय समजून तसं वागण्याचा आपण प्रयत्न करूया.
प्रभात झाली स्वरूपनाथा, या हो मम अंतरी स्वामी, या हो मम अंतरी. सोहम घोषची घुमत रहावा, मानस गाभारी रहावा, मानस गाभारी. आपल्या मनाच्या गाभाऱ्यात हा सोहमचा जप सतत घुमत राहावा अशी त्यांची आंतरिक तळमळ होती. आणि पुढच्या तर एकेका वाक्याला, एकेका ओळीला खूप अर्थ भरलेला आहे. माझे माझे लोप पाऊ दे, तुझे तुझे उगवू दे स्वामी, तुझे तुझे उगवू दे. कोण असे मी, तो मी सहजपणे कळू दे. प्रसन्नतेची प्रभास दोदित झळको वदनावरी स्वामी, झळको वदनावरी. सोहम घोषची घुमत रहावा, मानस गाभारी, मानस गाभारी. दृष्टी निवळू दे, तिमिर जाऊ दे, आशीर्वाद हवा स्वामी, आशीर्वाद हवा. अभ्यासाचा या भजनाचा छंद जडू दे जीवा, सुमने सुमने अर्पण भावी, कृपा करा सत्वरी स्वामी, कृपा करा सत्वरी. सोहम घोषची घुमत रहावा, मानस गाभारी रहावा, मानस गाभारी. राम कृष्ण तुम्ही, रामतीर्थ तुम्ही, तुम्ही ज्ञानदेव स्वामी, तुम्ही ज्ञानदेव. करुणाकर तुम्ही, कृपावंत तुम्ही, तुम्ही वासुदेव. हरिमय होऊनी आम्हा जाणवो, हरिमय नर नारी स्वामी, हरिमय नर नारी. सोहम घोषची घुमत रहावा, मानस गाभारी रहावा, मानस गाभारी. उदात्त उन्नत पावन मंगल जीवन हे भावे स्वामी, जीवन हे भावे. सोहम सोहम म्हणता म्हणता ममत्व संपावे, सोहम फुंकर भरा बनू द्या, या देहा बासरी स्वामी, या देहा बासरी. सोहम घोषची घुमत रहावा, मानस गाभारी रहावा, मानस गाभारी. जवळ घेऊनी शिकवा गीता, ओढशी लागली स्वामी, ओढशी लागली. घास सानुले करुनी भरवा, आम्हा गुरु माऊली. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, जपो सदा वैखरी स्वामी, जपो सदा वैखरी. सोहम
घोषची घुमत रहावा, मानस गाभारी रहावा, मानस गाभारी. द्वंद्वन उरले, दुःख संपले, अनुभव हा यावा, स्वामी अनुभव हा यावा. तिमिर मावळे, गगन उजळे, जाणवू दे गारवा. चित्ती वचनी कृतीत यावी, सहज सुधा माधुरी, स्वामी सहज सुधा माधुरी. सोहम घोषची घुमत रहावा, मानस गाभारी रहावा, मानस गाभारी. स्वागत करतो सद्गुरु राया, उमलो जीवनी उषा, स्वामी उमलो जीवनी उषा. कृपा प्रसादे स्वामी आपुल्या, शमुदे सगळी तृषा. भक्तवृंद हा प्रसन्न वदने, विनम्र वंदन करी, स्वामी विनम्र वंदन करी. सोहम घोषची घुमत रहावा, मानस गाभारी रहावा, मानस गाभारी रहावा, मानस गाभारी. धन्यवाद मला इथं पुन्हा निमंत्रित केल्याबद्दल. पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांना कृतज्ञता व्यक्त करते आणि माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद. आणि खूप काही गडबड झाली असेल, समजलं नसेल तर पुन्हा कधीही मला प्रश्न विचारा. धन्यवाद. धन्यवाद ताई. ज्ञान कुंभ, ओंकार रूपी ज्ञान कुंभ, रीता करुणी राष्ट्रहिताचे ज्ञान दिले, बोधामृत पाजुणी योगाचे आम्हा उपकृत केले. असाच स्नेह असू द्यात आमच्या प्रती, केले मार्गदर्शन, दिले नवविचार. धन्यवाद आपले. मी आभार मानण्यासाठी विशाल जोशी सरांना निमंत्रित करते. जोशी सर. हरिओम. हरिओम. आज आपल्या या व्याख्यानमालेमध्ये ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता, लेखिका, शिक्षिका रुपालीताई कापरे यांनी आपल्याला विविध उपनिषद, त्यामधील श्लोक, संस्कृत सुभाषित, भगवद्गीतेतले श्लोक यांचा संदर्भ देऊन ओंकार साधना कशी करावी, त्यासाठी कोणती पूर्वतयारी करावी, प्रत्यक्ष ओंकार साधना कशी करावी व त्याद्वारे कोणते फायदे मिळतात याबद्दल अतिशय छान मार्गदर्शन केलं. तसेच ओंकार साधने